आपण दोन्ही हात वर करत थोडी वेळ स्तुती करणार. पवित्र नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझा प्रिय बंधू भगिनीनो, संत पौलांनी करिंद येथील लोकांसाठी पत्र लिहिताना असा प्रकारे बोलले. आपल्या बिल्डिंग ख्रिस्त मंडळी इमारत, हालेलुया, या इमारतीचा फाउंडेशन, पाया ख्रिस्त आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त पाया झालेला आहे, त्यावर एक एक वीट. जसे आपल्याला होत आहे, आपण त्यामध्ये बांधत बांधत पुढे घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया. ख्रिस्त प्रभूने जे फाउंडेशन घातलेलं आहे, त्यापेक्षा वेगळं आता काही नाही. पण करिंदीयरास लिहिलेले पहिले पत्र 3रा अध्याय घेऊया. 8व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, आपण ऐकूया. 1 Corinthians chapter 3 verse 8. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहे, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. हालेलुया. आपण उजवा हात वर करून सिस्टरांच्या मागे हे वचन बोलूया. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहे, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपली मजुरी मिळेल. हालेलुया, हालेलुया. आपण जाणायला पाहिजे आपण कुठे आहोत, आपण काय करतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या इच्छेनुसार देवाने काही लोकांना काही काम दिलेलं आहे. काही लोकांचं काम लावण्याचं काम आहे, ते लोक लावतात. प्रेज द लॉर्ड. काही लोकांचं काम लावलेलं आहे, त्याला पाणी घालणे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे कोणी पाणी घालत आहे, त्यांचं काम पाणी घालणे आहे. हालेलुया. तुम्ही लावले नाही, तुम्हाला वाईट वाटायची गरज नाही. आज पाणी घालतो म्हणून वाईट वाटायची गरज नाही. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, प्रत्येकाला मजुरी, मोबदला, कष्टाचे पैसा कोण देणार? परमेश्वर देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगामध्ये आपल्याला कोणी मोबदला दिला किंवा नाही दिलं, कमी दिला, काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. तुमचा मोबदला तुम्हाला कमी नाही होणार. परमेश्वर ते नीट तुम्हाला देणार. हालेलुया, हालेलुया. सिस्टर पुढच्या ते वचन पण वाचा. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. हालेलुया. आपण जे काही काम करतो, जे काही व्यवहार करतो, येशूच्या नावाने केलं तर
येशू बरोबरचा आपण फक्त सहकारी आहोत. करणारा कोण आहे? येशू आहे. Praise the Lord. Hallelujah. एकदा एका बंधू बरोबर मी त्यांच्या गाडीतून प्रवास करत आहे. Hallelujah. त्या बंधूने मला बोलले, फादर बेनी, माझा पार्टनर येशू आहे. Hallelujah. Praise the Lord. त्यांच्या बायको कधी कधी मला सांगतात, फादर माझा नवरा प्रार्थना करत नाही, माझा नवरा पहिले तेवढं देवाकडे लक्ष देत नाही, असं तक्रार करतात बायको. Praise the Lord. Hallelujah. नवरा माझ्या सोबत एकटा गाडीमध्ये प्रवास करताना नवऱ्याने मला बोलले, फादर माझ्या बायको बरोबर माझा सिक्रेट काही बोलत नाही. Praise the Lord. Hallelujah. देवाबरोबरचा माझा सिक्रेट असे आहे, माझ्या कंपनीचा खरा मालक येशू आहे. Praise the Lord. मी त्याच्या बरोबर पार्टनरशिप मध्ये काम करतो. Hallelujah. त्यांनी मला सांगितलं, फादर तुम्ही लोकांच्याकडून ऐकले असेल दशमांश म्हणून, माझा आणि येशूचा करार 60-40 आहे. मला जे काही फायदा मिळत आहे त्याचा 60% येशूचा आहे. मी फक्त 40% मात्र घेतो. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. त्यांना सांगितलं, फादर माझ्या बायकोला सर्व काही माहिती आहे, तरी या गोष्टीविषयीवर मी तिच्याबरोबर चर्चा करत नाही, तिला याची कल्पना नाही. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. संत पौलाने काय बोलले? आम्ही येशू बरोबरचा सहकारी आहोत. Praise the Lord. अनेक लोक फोन करून माझ्याकडे आशीर्वाद घेताना त्यांना मी एक वाक्य बोलतो, येशूच्या नावाने जा, येशूच्या नावाने करा. हालेलुया. येशूच्या नावाने जा करा म्हणून बोललं तर पुढच्या जबाबदारी येशूच्या हातामध्ये आहे. Praise the Lord. हालेलुया. देवाचे वचन आपल्याला सांगत आहे, परमेश्वर योग्य ठिकाणी योग्य वेळेस तुला मोबदला देणार. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. नेहमिया ग्रंथामध्ये Praise the Lord. हालेलुया. दुसरा अध्यायामध्ये 17वा वचन आपण वाचण्यासारखं आहे. Praise the Lord. तिथे मंदिर बांधण्याचा जबाबदारी, मंदिराचा जे काही तुटलेलं आहे सर्व उभा करण्याचं काम, हालेलुया, ते प्रत्येकाला आपापल्या जबाबदारी देण्यात आलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. तुला मिळालेले काम तू करायचं, बाकी लोकांना मिळालेले काम ते करणार. हालेलुया. तसा प्रकारे मंदिर उभं राहणार. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. देवाने आपल्याला जे जबाबदारी दिलेला आहे त्या जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची आहे. Praise the Lord. हालेलुया. जाणायचं की माझं काम सहकार्य करण्याचं काम. Praise the Lord. हालेलुया. ऑर्गनायझिंग कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातामध्ये आहे. हालेलुया. आज मला भेटायला आलेल्या एका व्यक्तीने मला सांगितलं, फादर बेनी, मला टेन्शन का होते माहिती आहे का? Praise the Lord. फादर भरपूर काही करायला गेलेलं आहे,
हे सर्व गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. येशूने मला एक मार्ग कसं दाखवलं आणि येशूने मला सांगितलं की तुझ्या डोक्यात जे लाईट बसलेला आहे ना, त्या लाईट मध्ये प्रकाश आहे, ते देवाने दिलेले मार्ग आहे, त्या मार्गानेच पुढे जात राहा, ते काम पूर्ण होईल. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी एका डोळ्याच्या दृष्टी वाढल्यासारखा अनुभव आला का बघा. दुपारी कोणी एका व्यक्तीने हात वर केला होता. हालेलुया. एका व्यक्तीचा एका डोळ्याचा दृष्टी देवानी वाढवलेला आहे. कोणाचा आहे बघा. हालेलुया. बरं वाटत आहे आता. हालेलुया. आपण टाळ्या वाजवू. पायाच्या डोळ्याच्या खालचे भाग खूप दुखत होते असे कोणाला तरी प्रभूने त्या टाचेच्या भागाच्या वरच्या भागातील जे दुखणे आहे ते आता येशूने दूर करून दिलेलं आहे. बरं वाटते. धन्यवाद येशू. हालेलुया. Praise the Lord. कोणाला तरी घशाच्या भागामध्ये खूप त्रास होत आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्म्याचा स्पर्श करत आहे. Praise the Lord. आपण टाळ्या वाजवू. मोनिका नावाचा कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. पायाच्या मांडीच्या भागामध्ये असलेल्या एक दुखणे वरून खालीपर्यंत पायाच्या मांडीच्या भागामध्ये असलेले दुखणे प्रभू येशू करून देत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. तो एकदम जड झाल्यासारखा झालेले कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. गाडी चालवायला लायसन्स घ्यायला, गाडी चालवायला इच्छा असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा गाडी चालवण्याचा बुद्धी ज्ञान देत आहे. त्या व्यक्तीकडून ते काम होणार असं प्रभू सांगत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.